रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. माऊली 20-25 दिवसांचा हा प्रवास करून वारकरी आज पंढरीत आले. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला वारकऱ्यांचा उत्साह गगनात मावेनासा असतो. अहो, ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीसोबत ज्या पालख्या वारीमध्ये चालत असतात त्या सुद्धा आज पंढरीमध्ये पोहोचल्यात. वारीच्या टप्प्यावर बंधुभेट सुद्धा होते. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात अक्षरशः पंढरपूर दुमदुमून गेलाय. लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी चंद्रभागेचा किनारा आणि विठ्ठलाची नगरी भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाली. ही केवळ पालख्यांची यात्रा नाहीये, तर हा आहे श्रद्धेचा प्रवास, हा आहे समतेचा संदेश आणि हा आहे संतांनी दिलेल्या मानवतेच्या विचारांचा उत्सव. टाळ मृदुंगांचा नाद, अभंगांची गोडी, डोळ्यांमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि डोळ्यांवरती एकच नाम, ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत असल्याचा भाव हा प्रत्येक वारकऱ्याला मनामध्ये असतो. पंढरीची वारी भक्तीची शिदोरी, विठ्ठल दर्शनानं धन्य होते जीवन सारी. आता सर्वांच्या नजरा लागल्या त्या म्हणजे आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्याकडे, जिथे लाखो वारकरी आपल्या विठू माऊलीची चरणी नतमस्तक होतील आणि माऊलींच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यापासून ते आतापर्यंत म्हणजेच पंढरपुरापर्यंत वारीच्या सोहळ्यामध्ये आतापर्यंत काय काय घडले यावर एक नजर टाकूया.